नमस्कार. महाराष्ट्रात सध्या अनुसूचित जाती आरक्षणावरून एक मोठं सामाजिक आणि कायदेशीर वादळ निर्माण झालंय. विषय आहे आरक्षणाच्या आत आरक्षण म्हणजेच उपवर्गीकरण. एका बाजूला न्यायाची मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला सामाजिक एकतेला तडा जाईल की काय अशी भीती. चला, या गुंतागुंतीच्या प्रकरणाची प्रत्येक बाजू आपण व्यवस्थित समजून घेऊया. या संपूर्ण प्रकरणातला सगळ्यात मोठा ट्विस्ट काय आहे माहितीये? ज्या मातंग समाजाने अनेक दशक या उपवर्गीकरणासाठी संघर्ष केला, आज त्याच समाजाला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसू शकतो अशी भीती निर्माण झालीय. याचं कारण आहे बदर समितीचा एक अहवाल आणि त्यातील आकडेवारी, जी त्यांच्या आरक्षणाचा हक्कच कमी करू शकते. पण हे असं झालं कसं? तर मग आज आपण हेच समजून घेणार आहोत की बदर समितीच्या अहवालात नेमकं आहे तरी काय, त्यातील आकड्यांवर इतका आक्षेप का घेतला जातोय आणि या संपूर्ण निर्णयासमोरची घटनात्मक आव्हानं कोणती आहेत. सगळ्यात आधी आपण मुळापासून सुरुवात करूया. हा सगळा वाद ज्या संकल्पनेभोवती फिरतोय ती म्हणजे उपवर्गीकरण. तर हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अनुसूचित जातींसाठी महाराष्ट्रात 13% आरक्षण आहे. आता होतं काय की या आरक्षणाचा लाभ त्यातल्या 59 जातींपैकी काही मोजक्याच आणि तुलनेनं प्रगत जातींना जास्त मिळतोय, असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे या 13%ची विभागणी त्या जातींच्या मागासलेपणानुसार वेगवेगळ्या गटांमध्ये करणं यालाच उपवर्गीकरण म्हणतात. यासाठीच बदर समितीने एक ब-क-ड नावाचा फॉर्म्युला सुचवलाय. यामध्ये काय होणार तर अनुसूचित जातींमधील सगळ्या 59 जातींना त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीनुसार या 4 गटांमध्ये विभागलं जाईल आणि मग प्रत्येक गटासाठी आरक्षणाचा एक वेगळा कोटा ठरवला जाईल. याचा उद्देश हाच आहे की जो समाज विकासाच्या शर्यतीत सगळ्यात मागे राहिला आहे त्याच्यापर्यंत आरक्षणाचा लाभ व्यवस्थित पोहोचावा. आता येऊया त्या मुद्द्यावर ज्यावरून हा सगळा वाद सुरू झालाय. हा पूर्ण संघर्ष पेटलाय तो 2 वेगवेगळ्या जनगणनांमधल्या लोकसंख्येच्या आकडेवारीमुळे, आणि या आकडेवारीमध्ये जमीन आसमानाचा फरक दिसतोय. ही स्लाईड नीट बघा, कारण या वादाचं मूळ इथेच आहे. 1961 जनगणनेनुसार महार समाजाची लोकसंख्या होती 33%, मातंग समाजाची 30% आणि चर्मकार समाजाची 23%. पण 2011च्या जनगणनेत हे चित्र पूर्णपणे पालटलं. महार समाजाची लोकसंख्या थेट 62% झाली, तर मातंग समाजाची 19% आणि चर्मकार समाजाची 10% खाली आली. आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो की अवघ्या 50 वर्षात लोकसंख्येची समीकरणं इतकी कशी बदलू शकतात. एका समाजाची लोकसंख्या जवळपास दुप्पट होते आणि दुसऱ्या 2 महत्त्वाच्या समाजांची निम्म्याहून कमी होते. याचं शास्त्रीय कारण काय? गंमत म्हणजे खुद्द बदर समितीने आपल्या अहवालात यावर आश्चर्य व्यक्त केलंय, पण याचं कोणतंही ठोस स्पष्टीकरण दिलेलं नाही. मग ह्यावर मातंग समाजाच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या समाजातला मोठा वर्ग ऊसतोडणीसारख्या कामांमुळं सतत स्थलांतरित असतो, त्यामुळे जनगणनेच्या वेळी त्यांची अचूक नोंदच होत नाही. याशिवाय मांग किंवा मादगी अशा पोट जातींची नोंदणी झाल्यामुळे मातंग या मुख्य नावाखालची आकडेवारी कमी दिसते. त्यामुळे ही आकडेवारी चुकीची आहे असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. हा वाद फक्त सामाजिक किंवा आकडेवारीचा नाहीये, तर याला एक मोठी कायदेशीर आणि प्रशासकीय बाजू सुद्धा आहे, आणि यामुळेच राज्य सरकारसमोरची आव्हानं आणखी वाढली आहेत. इथे एक मोठा घटनात्मक पेच निर्माण झालाय. एका बाजूला सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच सांगितलं की राज्यांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार आहे, हे खरंय, पण दुसऱ्या बाजूला आहे आपलं संविधान. त्यातलं कलम 341 असं सांगतं की अनुसूचित जातींच्या यादीत कोणत्याही प्रकारचा बदल करण्याचा किंवा त्यात गट पाडण्याचा अंतिम अधिकार फक्त आणि फक्त राष्ट्रपती आणि संसदेला आहे. त्यामुळे राज्याने केलेला कायदा घटनात्मक कसोटीवर टिकेल का, हा एक मोठा कायदेशीर प्रश्न आहे. इतकंच नाही तर बदर समितीच्या कामावरच काही गंभीर आक्षेप घेतले गेले आहेत. उदाहरणार्थ, हा अहवाल नियमानुसार सामाजिक न्याय विभागाला द्यायचा होता, पण तो थेट मुख्यमंत्र्यांना दिला गेला. तो सार्वजनिक चर्चेसाठी खुला न करताच त्यावर हरकती मागवल्या गेल्या, आणि यासाठी आंबेडकर जयंतीच्या सुट्ट्यांमध्ये फक्त 5 दिवसांचा वेळ दिला गेला. ह्या सगळ्यामुळे समितीच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या सगळ्याच्या मुळाशी एक वैचारिक संघर्ष आहे, तो म्हणजे अनुसूचित जातींची सामाजिक एकता जास्त महत्वाची की आरक्षणाचे न्याय्य वाटप.
एक विचार असा आहे की उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती ही जी एकसंध ओळख आहे तिला तडा जाईल, समाजाची राजकीय आणि सामाजिक ताकद विभागली जाईल. तर दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद असा आहे की जर आरक्षणाचा फायदा काही मोजक्याच जाती घेत असतील तर न्यायाच्या तत्वानुसार जे सर्वात वंचित आहेत त्यांना प्राधान्य देण्यासाठी असं अंतर्गत वर्गीकरण करणं गरजेचं आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ विचार लक्षात घेणं खूप महत्वाचं ठरतं. त्यांच्यासाठी आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नव्हता, तर ते शासन प्रशासनामध्ये प्रत्येक समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळवून देणारं एक शक्तिशाली साधन होतं. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना प्रतिनिधित्व हा मूळ हेतू साध्य होतोय की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. तर मग आता या गंभीर पेचावर उपाय काय? सरकार आणि समाजासमोर पुढे नेमके कोणते पर्याय आहेत यावर एक नजर टाकूया. काही तज्ज्ञांच्या मते उपवर्गीकरणाची घाई करण्याऐवजी काही मूलभूत गोष्टींवर काम करायला हवं. जसं की आधी एक अचूक जातीन्याय जनगणना करून लोकसंख्येचं खरं चित्र समोर आणलं पाहिजे, आरक्षित पदांचा जो प्रचंड मोठा बॅकलॉग आहे तो भरून काढला पाहिजे आणि आरक्षणाच्या 50% मर्यादेवर राष्ट्रीय पातळीवर एक तोडगा काढायला हवा. सध्याची परिस्थिती काय आहे? तर या अहवालावर तब्बल 35,000हून अधिक हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत. त्यामुळे सरकारवर प्रचंड दबाव आहे. आणि जर हा निर्णय लागू करायचाच असेल तर सरकारला त्यांनी वापरलेली आकडेवारी न्यायालयात अचूक असल्याचं सिद्ध करावं लागेल, जे खूप मोठं कायदेशीर आवाहन असणार आहे. आणि शेवटी हा सगळा वाद आपल्याला एका मूळ प्रश्नावर आणून सोडतो की आरक्षणाचं अंतिम उद्दिष्ट काय असावं. सर्व घटकांना सोबत घेऊन एकसंध प्रतिनिधित्व जपणं, की जे अधिक मागे राहिले आहेत त्यांना प्राधान्य देऊन न्यायाची पूर्तता करणं. या प्रश्नाच्या उत्तरातच या सामाजिक आणि कायदेशीर पेचाची पुढील दिशा दडलेली आहे.